आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्यंकटेश स्तोत्राचं पठण कसं करायचं आहे, त्याचं अनुष्ठान कसं करायचं आहे, त्याचं जे आपण पारायण करत असतो तर ते कसं करायचं आहे आणि त्याचबरोबर ज्यांनी कोणी केलेलं आहे आणि मीही केलेलं आहे तर त्याच्याबरोबर त्याचा अनुभव कसा आहे किंवा मला काय काय अनुभव आले होते या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊयात. तर नमस्कार, मी सुरुची. तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आशा करते तुम्ही सगळे छानच असाल. तुमच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि ऐश्वर्य कायम राहू देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. व्यंकटी स्तोत्र हे खूप जास्त प्रभावी असं एक स्तोत्र आहे. खूप जास्त प्रभावी आहे. ह्याचे जे पडणारे प्रभाव आहेत ते त्यांनाच माहिती आहे ज्यांनी हे अनुष्ठान केलेलं आहे. आता मी स्वतः हे पारायण केलेलं आहे. आता हा जो मार्गशीर्ष महिना आहे हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे. बघा, हे जे अनुष्ठान आहे ना, हे लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे. आपलं कितीही आपल्या डोक्यावर मोठा कर्ज असू दे किंवा ही पैशाच्या वाटा खुंटल्या असतील किंवा असे जे काही प्रकार असतात, इवन पुत्र प्राप्तीसाठी, त्याचबरोबर आपल्या अजून काही मनोकामना असतात, इच्छा असतात, तर त्या सगळ्या पूर्ण होण्यासाठी हे अनुष्ठान खूप जास्त फलदायी आहे. हे अनुष्ठान किती दिवसाचं केलं जातं? 21 किंवा 41. ठीक आहे. आता मी तरी पहिल्यांदा अनुष्ठान केलं होतं आणि तेही 21 दिवसांचं केलंय. आता 21 दिवस म्हणजे मी 2 तारखेपासून सुरुवात केली. ते 21 दिवस म्हणजे माझं कालच ते अनुष्ठान संपलं. ठीक आहे. आता आपण कसंही अनुष्ठान करू शकतो, म्हणजे मांडणी करून करू शकतो किंवा मांडणी शिवाय करू शकतो. पूर्ण आपल्यावर अवलंबून आहे. बघा, मी काय म्हणते, मांडणी करणं किंवा अजून काही करणं ह्याच्यापेक्षा आपली श्रद्धा, आपला भाव आणि आपला विश्वास किती महत्वाचा आहे हे खूप जास्त महत्व आहे. आपण किती एकनिष्ठेने करतो आहोत याला महत्व आहे. त्यामुळे मांडणी केलीच पाहिजे असं अजिबात नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी खूप युट्यूबवर असे व्हिडिओज बघितले की जेणेकरून खूप असं घाबरवलं जातं अनुष्ठानाविषयी, की असं होतं तसं होतं, खिडक्या वाजतात, सावली दिसते. मग आपण घाबरतो की हे खरंच काही निगेटिव्हिटी आहे का जी माझ्या घरामध्ये आहे किंवा असं काही आहे कसं, असं काही होतं का? तर या सगळ्यावरची माहिती आपण आज घेणार आहोत. खरं सांगू तर मी पहिल्यांदा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे अनुष्ठान केलेलं आहे. मी ह्याच्या आधी हे अनुष्ठान कधीही केलं नाही, पहिल्यांदा केलं. पण मला खरंच खूप असे चांगले अनुभव आले. त्यामुळे मला असं वाटलं की जी मनात लोकांच्या भीती बसलेली आहे, ज्यांना करायची इच्छा आहे पण मनात एक भीती असते की मी करू शकते का नाही, बरेच प्रश्न आहेत, तर या सगळ्या प्रश्नांचं निरसन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करूयात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 3 दिवसाचं अनुष्ठान जर आपल्याला करायचं असेल तर आधी आपली मासिक पाळी येऊन जाणं खूप महत्वाचं आहे. कारण जर 3 दिवसाचं फक्त आहे आणि त्यामध्ये सुद्धा जर आपली मासिक पाळी आली ना, तर त्याला अर्थ उरत नाही. पुन्हा आपल्याला पहिल्यापासून ते अनुष्ठान करावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे 21 दिवसाचं पण जर आपण करणार असू तरी सुद्धा आपली मासिक पाळी येऊन गेल्यावरच आपल्याला करायचं आहे. आता मार्गशीर्ष महिना चालू झाला मग तेव्हाच का, असं काही नाहीये. अजूनही मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि पौष महिना खराब आहे असं अजिबात नाही आहे. पौष महिना सूर्यदेवांना समर्पित आहे, त्यामुळे तो वाईट असूच शकत नाही. त्यामुळे ह्याच्यात सुद्धा आपण आपली आतापासून म्हणजे मार्गशीर्ष पासून आपण चालू करून ती पुढे 21 दिवस आपण कंटिन्यू करू शकतो. पण जेव्हा 21 दिवसांचं आपण करणार असतो तेव्हा आपली मासिक पाळी येऊन जाणं खूप महत्वाचं आहे. जर मध्ये 21 दिवसांचं आपण करणार असू, त्याच्यामध्ये जर मासिक पाळी आली तर आपल्याला पुन्हा ते कंटिन्यू करता येत नाही. मग ह्याचा अर्थ आपल्याला पुन्हा ते पहिल्यापासून करावं लागणार. सूतक आलं, सोयर आलं. बघा, सोयर होणार असेल म्हणजे जर बाळ जन्माला येणार असेल हे आपल्याला माहिती असतं आधीच. मग अशा परिस्थितीत आपण त्या अनुष्ठानाला बसायचं नाही. आपलं सोयर पूर्ण झाल्यावरच आपण बसायचं असतं. कोणाकोणाच्या याच्यात 1.25 महिना असतो, कोणाकोणाच्या याच्यात 13 दिवस असतं. आता जर माझं झालं तर माझ्या सासरकडच्यांना ते सोयर लागतं, माझ्या माहेरकडच्यांना ते लागत नाही. त्यामुळे जर असं काही तुमच्या माहेरच्या बाजूने कोणाचं काही असेल, असं असेल, तर मग त्याच्यामध्ये तुम्ही करायला हरकत नाही. पण जर तुमच्या सासरी कोणाला होणार असेल आणि तुमचं लग्न झालं असेल, सासरी कोणाला होणार असेल, तर असल्या ह्याच्यात आपण कुठलंच पारायण आपण करू शकत नाही. आता प्रत्येकाच्या ह्याच्यात सोयरची कालावधी वेगळी वेगळी असते. सूतक आपल्या हातात नाही आहे तर सूतक येऊन गेल्यावर पुन्हा नव्याने आपल्याला ती सुरुवात करावी लागते. आधीची परत आपण ती सेवा कंटिन्यू करू शकत नाही. सूतक गेल्यावर पुन्हा नव्याने करावी लागते. मासिक पाळी आली तरीही पुन्हा नव्यानेच करावी लागते. तर जर 41 दिवसाची सेवा असेल पण जर त्या कालावधीमध्ये मासिक पाळीही येणारच तर तेवढे आपण 4 दिवस असतात ते वगळायचे असतात आणि मगच पुढे आपण चालू करायचं असतं.
ठीक आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे अटी नियम मी मग सांगते. आधी अनुष्ठान बघूयात आपण ते कसं करायचं आहे. जर आपल्याला देव्हाऱ्यात सगळं ठेवून करायचं असेल तरीही चालेल किंवा जर खाली मांडायचं असेल तर मग एक चौरंग घेऊन खाली जसं आपण स्वस्तिक काढतो ते काढून मग त्याच्यावर चौरंग ठेवायचा आहे. त्याच्यावर निळं कपडं अंथरायचं, निळा कपडा. पण जर निळा कपडा नाही आहे म्हणजे ह्याचा अर्थ आपण ती सेवा करूच शकत नाही असं आहे का? नाही. तर मग आपण पिवळा कपडा सुद्धा अंथरू शकतो. तर पिवळा कपडा अंथरायचा. त्यावर जर आपल्याकडे व्यंकटेश बालाजीचा फोटो असेल तर मग तो फोटो आपण तिकडे मांडायचा आहे. आणि जर आपल्याकडे तो फोटो नाही आहे तर आपल्याकडे अर्थातच भगवान विष्णूंचा म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर मग ती बाळकृष्णाची मूर्ती सुद्धा आपण त्याच्यावर अक्षदा हळद कुंकू टाकून स्थापन करू शकतो विड्याच्या पानांवर. आणि त्याच्याबरोबर गणपती बाप्पाची सुपारी असेल तर सुपारी किंवा गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती अभिषेक करून आपल्याला पूजेमध्ये मांडायची आहे. त्याचबरोबर आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे समोर. मंगल कलश केलाच पाहिजे असं नाही आहे. नारळ फक्त एक देवाच्या समोर शेंडा देवाकडे ठेवून स्थापन केला तरीही चालतो. त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य रोज खडी साखरेचा दाखवला तरीही चालेल. जसं आपल्याला जमतंय यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. एक दिवा लावायचा. जर अखंड दिवा आपण लावत असू तर खूप चांगलं आणि जर नाही अखंड दिवा असेल तरी असं काही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये की अखंड दिवाच हवा. जर तुम्ही सकाळी जेव्हा पूजा करता म्हणजे आरती वगैरे करणार आपण सकाळी कारण आपण मांडणी केली आहे बरोबर आपण आरती करणार तर आरतीच्या वेळेला दिवा अगरबत्ती दाखवली तरीही चालते. जे काही आपलं नैवेद्य असेल म्हणजे असं खूप पंचपक्वान्य केले पाहिजे असं नाहीये. जे काही आपलं खडी साखर दूध साखर जे काय असेल ते दाखवलं तरीही चालतं. त्याच्यानंतर आपण जे संध्याकाळी जेव्हा आपण 6:30च्या दरम्यान पूजा करत असतो तेव्हा सुद्धा निरांजन लावायचं आणि धूप दाखवायचा दीप दाखवायचा पूजा करायची. आता आपण ह्या सेवेला बरोबर 12 वाजता सुरुवात करायची आहे. फक्त अंगावर काळे कपडे आपल्याला परिधान करायचे नाही आहेत किंवा बसण्यासाठी जे आसन असतं ते काळं घ्यायचं नाही आहे. निळं असेल तर खूप चांगलं कारण आपलं मी प्रत्येक वेळी सांगत असते आपली श्रद्धा विश्वास आणि जो आपला ते सेवा करण्याचा जो भाव आहे तो खूप जास्त महत्वाचा आहे. आपण काय परिधान करतो आहोत किंवा आपण देवाला काय वाहतो आहोत ह्याला महत्व नाहीये कारण ते सगळं देवाने दिलेलं आहे आपल्याला. पण त्याच्यावर श्रद्धा ठेवतोय किती आपण आपले भाव मनात शुद्ध हवे. ठीक आहे. आता ही झाली मांडणी. त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं एक छोटं पुस्तक मिळतं तर ते पुस्तक सुद्धा या ह्याच्यामध्ये मांडायचं आहे ज्याला आपण ग्रंथ म्हणतो. छोटं मिळतं एकदम. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे असतात. एक असतं प्राकृतमध्ये म्हणजेच मराठीमध्ये आणि एक असतं संस्कृतमध्ये. आता जे संस्कृतचं आहे ना जर आपण खूप पहिल्यांदा पठण करणार असू आपण जर व्यंकटेश स्तोत्र आधी पठण केलेलंच नाही आहे पहिल्यांदाच करणार असू तर आपल्याला ते संस्कृतमध्ये जर आपण म्हणू तर साधारण आपल्याला अर्धा तास ते 35 मिनिटं लागतात त्याच्याहून वर लागत नाही. आणि जर आपण मराठीमध्ये करणार असू तर साधारण आपल्याला 4-4.5 तास लागू शकतात. आता हे पारायण कसं करायचं हे मी सांगते. हे आपल्याला सुरुवात करायची आहे एक्झॅक्ट 12 वाजता. डॉट 12 वाजता बसायचे. आता 12च्या आधी म्हणजे 11:30, 11:15, 12:30, 12:15 असं नाही. 12 म्हणजे 12च. प्रत्येक गोष्टीला एक काहीतरी नियम असतो. एक काहीतरी अटी असतात. कारण 12 वाजता तर रात्रीची जी 12 वाजताची वेळ आहे ती लक्ष्मी प्राप्तीची वेळ आहे. त्या घरात त्या वेळेला आपल्या घरात लक्ष्मीचा वास होत असतो. त्यामुळे आपल्याला त्या काळामध्येच ही सेवा सुरुवात करायची आहे. आपल्या मुखातून व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेशो वासुदेवाः प्रद्युम्नो मितविक्रमः हे जे स्तोत्र आहे हे सुरू आपल्या मुखातून एक्झॅक्ट 12 वाजता व्हायला हवं. ते स्तोत्र 12 वाजता सुरू करण्याच्या आधी 12ला 10 मिनिटं कमी असताना आपल्याला आपल्या आसनावर बसायचं आहे. आसनावर बसल्यावर आपल्याला सगळ्यात पहिलं आधी श्री स्वामी समर्थ आता आपलं जे इष्ट दैवत आहे त्या इष्ट दैवताचं आपल्याला स्मरण करायचं आहे. एक माळ जप करायचा आहे. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला एक माळ जप करायचा. त्यामुळे आपल्याला साधारण हे जप करायला 15 ते 10 मिनिटं लागतात. म्हणून त्याच्या हिशोबानेच आपल्याला 15 मिनिटं आधी आसनावर बसायचं आहे. पहिल्या दिवशी जेव्हा आपण सुरू करत असू पहिला दिवस त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा असतो. आता संकल्प हा कसा करायचा हे प्रत्येकाला माहिती आहे. त्याच्या आधी ओम केशवाय नमः पाणी प्राशन करायचं. ओम माधवाय नमः पाणी पियायचं. ओम नारायणाय नमः पाणी पियायचं आणि ओम गोविंदाय नमः हातावर पाणी घेऊन ते पाणी तांबणामध्ये सोडायचं आहे आणि आपले हात स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे. त्यानंतर आपल्या हातावर पाणी घ्यायचं थोड्या अक्षदा घ्यायच्या त्यानंतर हळद कुंकू व्हायचं आणि फूल घ्यायचं.
हे सगळं आपल्या हातात धरून आपल्याला संकल्प करायचा आहे. आता संकल्प म्हणजे काय, की आपलं नाव, आपलं गोत्र, जर आपलं गोत्र माहीत नाही आहे तर आपण काश्यप गोत्र सुद्धा बोलू शकतो. आपलं नाव, आपलं गोत्र, त्यानंतर आपलं ठिकाण, आपण कुठे आहोत आता सध्या, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणावर असाल, ज्या गावात असाल, जिकडे कुठे असाल तर त्या गावाचं नाव या त्या ठिकाणाचं नाव घ्यायचंय आपल्याला. त्याबरोबर आपल्याला काय आपली इच्छा आहे ते आपल्याला तिकडे सांगायचंय. आता काही ज्यांची मनोकामना असेल की बाबा मला पैसा हवाय किंवा माझं कर्ज जो आहे तो मुक्त होऊ देत, म्हणजे मी कर्जातून बाहेर पडू देत, किंवा पुत्रप्राप्ती असेल, जे काही आपलं मनात असेल ते आपल्याला तिकडे सांगायचं आहे आणि तो संकल्प सोडायचा. आता संकल्पामध्ये सांगायचं आहे की मी किती दिवस करणार आहे, 3 दिवस का 21 दिवस का 41 दिवस, आपल्यावर असतं. हा, पण जर एक आहे, जर आपल्याला खूप मोठं संकट आहे, आपल्यावर जर 30-40 लाखाचा कर्ज आहे आणि जर 3 दिवसाचं अनुष्ठान आपण करत असू, त्याचा काहीही उपयोग नाही. साधारण आपल्याला 21 दिवस किंवा 41 दिवसाचंच अनुष्ठान करणं मला तरी योग्य वाटतं, कारण मी आजपर्यंत 3 दिवसाचं अनुष्ठान केलेलंच नाहीये. इनफॅक्ट मी अनुष्ठान पहिल्यांदाच केलेलं आहे, त्यामुळे मी आधी केलेलं नाहीये, पण त्याचा अनुभव मात्र मी तुम्हाला 100% सांगणार. संकल्प हा पहिल्याच दिवशी करायचा असतो, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी परत संकल्प करायचा नाही. त्याच्यानंतर आपण बरोबर, म्हणजे आता हे संकल्प वगैरे करायला किंवा हे करायला आपल्याला साधारण अर्धा तास आधी तरी बसायला हवं, बरोबर, म्हणजे 11:30 वाजता आपल्याला बसायला हवं. त्या पूजेमध्ये हळद कुंकू वाहायचं, फुलं वाहायची, नैवेद्य दाखवायचा. त्यानंतर आपण आधी चिरभूत होऊन म्हणजे आंघोळ करून तिकडे बसायचं आहे. त्यानंतर डोक्यावर बायकांनी काहीतरी घ्यायचं, म्हणजे ओढणी असो किंवा काही असो, आपल्या हातात व्यवस्थित हवं, म्हणजे जर लग्न झालेली असेल तर निदान बांगड्या, मंगळसूत्र, टिकली, हे बेसिक गोष्टी तरी आपल्या हव्या. त्यानंतर पुरुष जर करणार असेल तर निदान डोक्यावर जी पांढरी टोपी असते ती, त्यानंतर अष्टगंध, एवढं तरी आपलं बेसिक गोष्टी तर हव्याच हव्या. त्यानंतर कुठल्याही चांबड्याच्या गोष्टी यूज करायच्या नाहीयेत, म्हणजे पट्टे असो किंवा काही असो, अशा कुठल्याही चांबड्याची पाकिटं खिशामध्ये असं ठेवून आपल्याला बसायचं नाहीये. चांबड्याच्या कुठल्याही वस्तू आपल्याला तिकडे यूज करायच्या नाहीयेत. ते म्हणजे परान्न पूर्ण वर्ज्य आहे. बाहेरून आपण काहीही खायचं नाही. जर आपण 3 दिवसांची सेवा करणार असून आता आपल्याला हॉटेलचंही काही खायचं नाहीये. हा, आता ब्रेड चालेल का, बिस्किट चालेल का, टोस्ट चालेल का, ज्या घरात आधीपासूनच्या वस्तू आहेत ते चालणार, पण नवीन मुद्दामून हॉटेलमध्ये जाऊन खाणं किंवा अजून काय करणं, ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. परान्नही घ्यायचं नाही आहे. परान्न म्हणजे कोणाच्याही घरातलं आणून फक्त आपली आई, आपली बहीण, तीही अविवाहित बहीण असेल तर, आणि आपली बायको, हे सोडलं तर कोणाच्याही हातचं आपल्याला अन्न खायचं नाहीये. बघा कसं असतं, आपण माणूस आहोत, पण आपण काहीतरी देवाचं करतो आहोत, संकल्पयुक्त करतो आहोत, तर आपल्याला आपल्या तोंडावर कुठेतरी कंट्रोल ठेवणं खूप महत्वाचं आहे. या काळात आपली देव खूप खूप कटाक्षाने परीक्षा बघत असतो. असे काही सिच्युएशन्स आपल्या लाईफमध्ये आणतो की आपलं चिडचिड होणं. मी माझ्यावरून तुम्हाला माझे अनुभव सांगते, काही अनुभव येते की ह्या काळामध्ये काय काय होतं आपल्याला. आपली चिडचिड होते, राग येतो आपल्याला, नको त्या जुन्या गोष्टी आठवतात, त्यावरून आपल्या तोंडात अपशब्द निघतात. काय काय होतं, कारण ही आपली परीक्षा बघितली जाते या काळामध्ये की ही व्यक्ती माझी सेवा करतेय, पण ही फक्त दांभिक आहे का, ही खरोखर ह्या सेवेमध्ये पात्र ठरतेय, हे कुठेतरी देव परीक्षा बघितल्याशिवाय. आता आपण स्कूलमध्ये जातो, आपल्याला पुढच्या स्टँडर्ड मध्ये जाण्यासाठी आपली परीक्षा घेतात ना, युनिट टेस्ट असते, सेमिस्टर असते, स्कूल आपली परीक्षा घेतं. उगीच आपल्याला डायरेक्ट अशा मोठ्या मोठ्या पोस्टवर बसवतात का? इंटरव्ह्यूज घेतात. इंटरव्ह्यू म्हणजे काय, एक्झामच आहे. आपल्याला जर कुठल्याही ऑफिसमध्ये जॉब हवा असेल तर आपले इंटरव्ह्यू घेतला जातो. मग तो इंटरव्ह्यू कशासाठी घेतला जातो, की आपण ऍक्च्युली केपेबल आहोत का, की आपण ते काम करू शकतो, ह्याच्यासाठी आपला इंटरव्ह्यू घेतला जातो. असंच आहे, आजूबाजूचे अडथळे आहेत, जे काही चुकीच्या गोष्टी आहेत, त्या आपल्या जाण्यासाठी आणि आपलं इच्छित काम पूर्ण होण्यासाठी आपण देवाला कुठेतरी बांधणंच म्हणतात ह्याला, म्हणजे देवाची एवढी आपण सेवा करतो की आपण देवाला बांधतोय. देव बांधील आपल्याला, त्याला आपलं काम करायचंय, पण त्याच्या आधी देव पण आपली परीक्षा बघणार ना, की जर मी ह्या व्यक्तीसाठी करतोय तर खरंच ही व्यक्ती त्याला पात्र आहे का. म्हणून आपल्याला आपल्या तोंडावर कंट्रोल ठेवणं खूप महत्वाचं आहे. शिव्या, गाळी या गोष्टी नाही, कोणाचाही चुकीचा विचार करायचा नाही. या खूप गोष्टी आहेत बघा. या गोष्टींना आपण माणूस आहोत, राग हा येतोच आपल्याला, सगळं होतं, पण एक आपल्याला माहिती पाहिजे, ह्या काळात आपली परीक्षा घेतली जाते, खूप कठोर परीक्षा घेतली जाते, आणि आपण त्या परीक्षेला जर उत्तीर्ण झालो तरच आपल्याला अनुभव येतात किंवा आपलं जे काही काम आहे ते सफल होतं, नाही तर आपलं होत नाही.
आता पुढचा असेल, जर आपण पुत्रप्राप्तीसाठी करत असू तर आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं नाही आहे. पण जर आपण कर्जमुक्तीसाठी किंवा अजून कुठल्याही गोष्टींसाठी करत असू तर आपल्याला ब्रह्मचर्य हे पाळायचंच आहे. ब्रह्मचर्य जर आपण 41 दिवस असू, 21 दिवस असू, कितीही दिवस असू दे, ब्रह्मचर्य हे आपल्याला कटाक्षाने पाळायचं आहे. तर या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला हे जेव्हा अनुष्ठान चालू असतं तर ह्याच्यामध्ये ना एक आपल्याला ना खूप अशी निगेटिव्हिटी येते आपल्यामध्ये, खूप निगेटिव्हिटी येते. निगेटिव्हिटी म्हणजे काय, आपल्याला नको ते. आता माझं सांगते, आता मी 21 दिवस पहिल्यांदा केलं त्यामुळे माझे काही अनुभव मी सांगेन. पहिल्या दिवशी काय असतं माहिती, आपल्याला ना एकदम असं जोश असतो की नाही मला करायचंय, मला बसायचंय, मी करणारच. हे पहिले 1-2 दिवस ना एकदम आपल्यामध्ये असं संचारलेलं असतं, नाही मी हे करणार नाही, मी ते करणार नाही, मी चुकीचा विचार करणार नाही, मी देवाचं करते, हे करते, ते करते वगैरे, असे सगळे 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 आपल्या मनात विचार येत राहतात. पण जेव्हा आपण थोडे दिवस जुने होऊ देत, म्हणजे 4 दिवस होतात, 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, ऑटोमॅटिकली काहीही कारण नाहीये, काहीही कारण नाहीये तरी आपल्या मनात नको ते विचार येणं, चिडचिड येणं, इतकी निगेटिव्हिटी येते आपल्या अंगामध्ये, अक्षरशः दिवस दिवस आपल्याला झोप येते. आणि मग आपल्या बायकांना तर कामांमध्ये किंवा पुरुषांनाही त्यांच्या जॉबमध्ये झोपू शकत नाहीत, त्यामुळे मग रात्री असं वाटतं नको, काही नको काम, जेवण नको, काही नको, फक्त झोपून जावं. लिटरली तुम्हाला खरं सांगते, माझा जो अनुभव आहे तो असा आहे की याच्यामध्ये एवढी म्हणजे निगेटिव्हिटी येते ना, ह्या सगळ्या गोष्टी अगदी खऱ्या आहेत ज्या मी अनुभवल्यात. बघा खरं सांगू, दरवाजा वाजणं, खिडकी वाजणं किंवा पायाचा आवाज येणं, सावली येणं, ह्या गोष्टी नाही आहेत. म्हणजे ह्या गोष्टी मी अनुभवल्या नाहीत आणि ह्या गोष्टी मला माहिती नाहीत की अशा होतात का नाही. पण हा, एक गोष्ट खरी आहे जी मी अनुभवली आहे, की आपण जेव्हा कुठे बाहेर जातो, आता मी मध्ये जेव्हा अनुष्ठान चालू होतं तेव्हा मी, जेव्हा दत्त जयंती होती तेव्हा स्वामींच्या मंदिरात गेले होते. तिकडे आमच्या इकडे एक जवळ मठ आहे, तिकडे मी गेले होते. त्या मठामध्ये पाया वगैरे पडत होते तेव्हा अचानक कोणतरी गृहस्थ आले आणि ते म्हणाले, नाही आम्ही तिरुपती बालाजीला गेलो होतो, व्यंकटेशला गेलो होतो. म्हणजे आम्ही तिरुपती बालाजीला गेलो होतो, आम्ही आत्ता चालू जाऊन. मग आम्ही आत्ता चालू जाऊन, मग ते एक संकेत असतो की देव आपल्या कुठेतरी आजूबाजूला आहे. आता म्हणजे हा योगायोग असेल, पण मी तर म्हणेन की स्वामींच्या मंदिरात जर मला व्यंकटेश बालाजींचं नाव ऐकायला मिळालं म्हणजे याचा अर्थ अर्थातच तो कुठेतरी संकेत आहे की माझी सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचते. हे स्वामींनी कुठेतरी मला तो एक संकेत दिला. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे चाललो होतो तर अचानक एका रिक्षावर, आता एवढे वर्ष मी बाहेर फिरते, आम्ही फिरतोय, कधीच मी कुठल्याही रिक्षावर असं व्यंकटेशा गोविंदा तिरुपती बालाजीचं कधीही पाहिलं नाही. त्या दिवशी पहिल्यांदा मी तिरुपती बालाजीचं जे चिन्ह असतं डोक्यावरचं, जे असं चिन्ह असतं ते, त्याबरोबर व्यंकटेशा गोविंदा, व्यंकटेशा गोविंदा असं नाव खाली पाहिलं. तिरुपती बालाजी, व्यंकटेश बालाजी हे नाव मी बघितलं. आता तुम्ही मला सांगा की हा योगायोग आहे का अजून काय आहे. त्याचबरोबर रात्रीमध्ये असा चंदनाचा वास येतो, चंदनाचा वास मला आलेला आहे. हा, मी हे नाही म्हणणार की मला सावली दिसली किंवा दरवाजा वाजला नाही, पण चंदनाचा वास मला खरंच आला होता. आणि त्या दिवशी मी चंदनाचा वापरही नाही केला होता, मी अष्टगंधाचाही वापर नाही केला होता, कुठलाच वापर नाही. तरीही मला कुठून तरी अचानक असा आजूबाजूला चंदनाचा वास दरवळतोय असं कुठेतरी फील झालं. हे मला 100% फील झालं. समुद्रांच्या लाटा असतात ना, लाटांचा कसा येतो आवाज, की आपण समुद्र किनाऱ्यावर आहोत, सगळीकडे शुकशुकाट आहे, शांतता आहे आणि फक्त लाटांचा असा अगदी खूप असा मोठा आवाज नाही, पण एकदम असा बारीक असा 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 आवाज आला मला. त्यावेळेला त्या पॉइंट ऑफ टाइमला मी खरं प्रचंड घाबरले होते. मला असं वाटलं हा अचानक आवाज कुठून येतोय. म्हणजे ऑफकोर्स आपण घाबरतोय, तर रात्रीची वेळ, 12:15 12:30ची वेळ, घरातले लोक झोपलेले असतात. तर अशा वेळेला, पण ह्या वेळेला ना आपण घाबरायचं नाही. ह्या वेळेला हा फक्त एकच संकेत असतो की बालाजी तिकडे आलेले आहेत. त्यांचं कुठेतरी म्हणजे त्यांचं ते आपल्याला ते असण्याचं अस्तित्व दाखवतात आपल्याला. म्हणजे याचा अर्थ काय, की आपलं कुठेतरी सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचते, आपली सेवा पोचलेली आहे. पण आपण आपली सेवा, असं नाही की आपल्याला अनुभव आला म्हणजे सेवा बंद करायची नाही. आपण सेवा ती कंटिन्यू ठेवायची आहे. यामध्ये काही चांगल्या बातम्या येणं, की आपलं कुठलं तरी काम होतंय किंवा काहीतरी रखडलंय ते पूर्णत्वास येतंय, अशाही गोष्टी होतात. ह्या गोष्टी माझ्याबरोबर झालेल्या आहेत, की माझं एक खूप वर्षांपूर्वीचं जे काही काम होतं ते रखडलेलं होतं, जे आत्ता पूर्णत्वास मी सेवा करायला बसावी आणि ते काम माझं कुठेतरी थोडंसं मार्गी लागावं, हा योगायोग असूच शकत नाही. कारण ह्याच्या आधी सुद्धा मी प्रचंड प्रयत्न केले पण ते कधी यशस्वी नाही झाले. सगळ्या बाजूनी केले
ते नाही झाले, पण ते आत्ता झाले. ह्या काळामध्ये आपल्याला कितीही निगेटिव्हिटी आली, 12 वाजता आपल्याला असं वाटणार की नाही मला झोपायचंच आहे, मला झोपायचंच आहे, असं आपल्याला वाटणारच. मग त्यावेळेला आपल्याला असं वाटणार मी झोपू का डायरेक्ट जाऊन, असं वाटतं आपल्याला. पण नाही, त्यावेळेला आपण आपल्या मनाला सांगायचं नाही, मला आंघोळ करून बसायचंच आहे, मला वाचन करायचंय, मला आंघोळ करून बसायचंय, मला वाचन करायचंय. या काळामध्ये मांसाहार करायचा नाही, मांसाहार पूर्ण वर्ज्य आहे, मांसाहार आपल्याला करायचा नाहीये. आता आपल्याला हे मोजायचं कसं असतं, की आपण कसं मोजावं, काय काय करावं. तर आपण काय काय वेळेला आपण माचिसच्या काड्या घेतो, किंवा काय काय वेळेला आपण तांदळाचे दाणे घेतो, काय काय वेळेला अजून खाण्यातल्या डाळ वगैरे घेतो. पण मी तर म्हणेन माचिसच्या काड्या ज्या असतात त्या आपण घेतो, ठीक आहे, पण त्या जेव्हा आपलं सगळं अनुष्ठान संपणार तेव्हा आपण काय करणार, ती एक एक काडी म्हणजे जाळून आपण त्याचं दिवा प्रज्वलित करणार किंवा अजून कुठेतरी यूज करणार. तर त्या गाड्या अशा पण फुकट गेल्या. तांदूळ आपण जेवणामध्ये घालून ते खाणार, त्याचबरोबर डाळ असेल किंवा अजून कुठल्या गोष्टी असतील त्या आपण निर्माल्यात टाकणार. मी तर म्हणते ह्याच्यापेक्षा जर आपण 21 वेळा म्हणायचं असतं आपल्याला हे, आणि हे म्हणताना आपल्याला म्हणायचं कसं आहे की 8व्या ओवीपर्यंतच, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आपण वाचणार तर पहिल्यापासून 20 वेळा आपण जे वाचणार आपल्याला 8व्या ओळीपर्यंतच वाचायचं आहे, कारण 9वी ओळी ते 15वी ओळी ही फलश्रुती असते. ठीक आहे, त्यामुळे ते फलश्रुती आपल्याला सारखी सारखी नाही म्हणायची असते. जसं आपण श्री सुक्त म्हणत असतो, जर पकडून चला आपण 16 वेळा श्री सुक्त म्हणतो आहोत, तर आपण काय करतो, 16 वेळा म्हणजे 15 वेळा आपण म्हणतो आणि 16व्या वेळेला आपण फलश्रुती म्हणतो हात जोडून. असंच असतं, आपल्याला 8व्या ओवीपर्यंत म्हणायचं आहे, आणि 8वी ओवी झाली की मग आपल्याला जी फलश्रुती आहे ती 21व्या वेळेला पुढच्या 9 ओळीपासून 15 ओळीपर्यंत पूर्ण स्तोत्राचं पठण करायचंय. जर आपण मराठीमध्ये करत असू तर, आणि जर जर संस्कृतमध्ये करत असू तर, आणि जर मराठीमध्ये करत असू तर 80व्या ओळीपर्यंत आपल्याला, 80 किंवा 81व्या ओळीपर्यंत आपल्याला ते 80व्या ओळीपर्यंत आपल्याला ते वाचायचं आहे, म्हणजे ते स्तोत्र. आणि 81व्या ओळीपासून 108 म्हणजे त्याच्या पुढच्या ओव्या आहेत त्या आपल्याला शेवट वाचायच्या असतात. म्हणजे जेव्हा आपण 21व्या वेळा म्हणू तेव्हा आपल्याला त्या वाचायच्या असतात. आता अशी मान्यता आहे की जर आपण संस्कृतमध्ये करू तरच ते खूप प्रभावी आहे, आणि जर आपण प्राकृतमध्ये केलं तर ते प्रभावी नाहीये. तर असं अजिबात नाहीये. संस्कृतमध्ये करा, मराठीमध्ये करा, कुठल्याही भाषेत करा, फक्त इतकंच आहे की आपले भाव महत्वाचे आहेत. मी सारख्या प्रत्येक माझ्या सेवेमध्ये एकच सांगेन की आपले भाव महत्वाचे आहेत, बाकी काहीही महत्वाचं नाहीये. आपण किती श्रद्धेनी, आपण किती तळमळीने सेवा करतो आहोत ह्याला महत्व आहे. तर ही एक खूप साधी सोपी आहे, मला आलेला अनुभव सुद्धा मी तुमच्यावर शेअर केलेला आहे. अक्षरशः जेव्हा खरं सांगू, जेव्हा समुद्राचा आवाज आला ना तेव्हा मला अंगावर शहारे आले, मला अंगावर काटे आले. की म्हणजे खरं सांगू तर त्यावेळेला थोडस असं मनात म्हणजे अशी भीती वाटली, असं घाबरणं किंवा खूप असं डायरेक्ट ते टाकून उठून जाणं असं नाही, पण एक कुठेतरी मनाला आपल्या त्यावेळेला ना आपण समजायचं की आपल्याबरोबर आता ह्याच्या पुढे सगळं पॉझिटिव्ह होणार आहे, सगळं व्यवस्थितच होणार आहे. त्यामुळे आपल्याला या काही जर गोष्टी आपण पाळल्या, जसं की ब्रह्मचर्य, जर आपण पुत्रप्राप्तीसाठी करत असू तर ब्रह्मचर्य नाही, पण जर पुत्रप्राप्तीसाठी नाही करणार असू तर ब्रह्मचर्य पाळायचं आहे, परान्न पूर्ण वर्ज्य आहे. 21 ते 3 दिवसाचं करणार असू तर आपली मासिक पाळी येऊन गेल्यावरच करायचं आहे. 41 दिवसाचं करत असू तर पुढचे ते 4 दिवस आपल्याला थांबायचे आहे. सूतक असेल तर आपल्याला पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे. सोयर असेल तरीही पुन्हा नव्याने आपल्याला सुरुवात करायची आहे. हे फक्त जर आपण नियम आणि अटी पाळले, आणि तेच दुसऱ्यांबद्दल द्वेष, दुसऱ्यांबद्दल राग, दुसऱ्यांना शिव्या गाळी करून, भले आपल्याबरोबर कितीही चुकीचं झालं असेल, त्या काळामध्ये आपल्याबरोबर खूप चुकीच्या गोष्टी सुद्धा होतात. म्हणजे जी माणसांची रूपं आपल्याला माहिती नसतात की ही अशी आहेत, ती अचानक त्या काळामध्ये तशी रूपं बाहेर येतात. त्यामुळे त्यावेळेला आपल्याला चीड येते, राग येतो, आपल्या तोंडातून अपशब्द निघतात. त्याच वेळेला ती वेळ असते आपल्याला आपल्या स्वतःवर कंट्रोल करायची, की नाही मला हे बोलायचं नाहीये, मला हे अपशब्द वापरायचे नाहीयेत, मला जे करायचं आहे ते व्यवस्थितच आणि चांगलं करायचं आहे. बस या काही गोष्टी आहेत, या जर आपण या अनुष्ठानात व्यवस्थित फॉलो केल्या ना तर 100% आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचबरोबर आपलं जे काही काम आहे ते फळीस गेल्याशिवाय, किंवा आपलं जे काही इच्छित काम आहे ते पूर्णत्वास गेल्याशिवाय आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. तर मी आशा करते की मी जी दिलेली माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून येणारे असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील.
श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.